झाडांची आवड तर सर्वांना असतेच. घरातला किमान एखादा कोपरा हिरवागार असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. हीच आपली आवड जपण्यासाठी आपण आज आलो आहोत नाशिक येथील वसुंधरा नर्सरी येथे. वसुंधरा अगदी नावाप्रमाणेच नर्सरी पण खूप मोठी आहे. इनडोअर आउटडोअर प्लांटसोबत वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स आणि बोगनवेलीचे तर 40 प्रकार पाहायला मिळाले. वसुंधराची मुंबईत मुलुंड येथे सुद्धा एक नर्सरी आहे. चला तर मग आजच्या आपल्या नाशिकच्या सिरीजमध्ये आज आपण वसुंधरा नर्सरीची माहिती घेऊया. त्या मोठ्या कोणत्या आहेत ना किचन गार्डन फोटोमध्ये पाणी टाकायचं त्याच्यामध्ये कोकोपीट टाकून काही धान्य वगैरे धणे वगैरे टाकायचे त्याच्यामध्ये आणि नंतर मग पाणी काढून मिळणार त्याला ते वाफ होतं ते पाणी मिळतं. अच्छा म्हणजे भाजी लावायला याच्यातून फक्त हवा जायचं. हे कितीला आहे? 650. एक तो पीस काढा आमच्यासाठी. पण सुंदर आहे. ही पण मला आवडली मस्त डिझाईन. हा कलर पण छान आहे. मोठ्या साईजचे पण खूप कुंड्या आहेत ना. ह्याची काय साधारण किंमत आहे या साईज ऑरेंज मध्ये ती? ₹300 ना. एकदम हेवी आहेत. आणि रंग भरपूर आहे त्याच्यामध्ये ना. हां क्वालिटीचा येतात लोक येतात 80-90 पर्यंत येतात पण हा ते दिसतं. हा कितीला आहे साधा? हा किरकोळ 110 देतो आम्ही. क्वालिटीत फरक आहे. ही चांगली आहे. लाल चांगली लाल आहे ती मजबूत वाटते. मस्त आहे ग्रिलला लावायला ना. हां चांगलं आहे आपल्या जात असतील तर सुंदर. ही चौकोनी कुंडी पण मस्त आहे ना. मोठी पण आहे मस्त. याच्या आतमध्ये कुंडी ठेवून शोच्या कुंड्या ठेवायला मस्त आहेत. हा रॅक पण खूप सुंदर आणि मजबूत आहे. कलर पण येतो. हा हे मस्त पण उलट ना ते त्याच्या त्या रंगामध्येच टाकायचं. आपण ब्लॅक टाकतो ना. आपल्याकडे येत नाही का रंगी ब्लॅक कुंड्या कलर केलं म्हणजे हा कसं ही बॉर्डर छान दिसते ना. ह्याला आतमध्ये कुठचा कलर आहे तो मग त्याचा कॉन्ट्रास्ट किंवा कलर गुलाबी होईल. गुलाबीचं कॉम्बिनेशन बघते ना. पण मग इथून पाणी घालायचं का? नाही बरोबर पाणी टाकायचं एकातून चालतो नाही जास्त त्याला वाला छान. कितीला आहे या? 40. त्यातले 2-3 कलर घे ना आपण त्याच्यात कलर ते बारके अंड्यात ना ते लावूया. त्या कलर येलो हिरवा आपलं
खूप सारी व्हरायटी आहे इंडोर प्लांट्समध्ये. आतमध्ये काय आहेत त्या इंडोर प्लांट आहेत. हे कसले आहेत? अजेलिया. वाढतो किती साधारण? साधारण 1-2 फुटापर्यंत वाटतं. अच्छा. आणि हे ऑल सीजन आहे? मला इंडोर पण चालेल, आउटडोर पण चालेल. इंडोर पण चालतं ना? मस्त. गुलाबासारखी फुलं आहेत. दिसायला पण ऍक्टिव्ह. कुठलं घे? कितीला आहे? 30 रुपये. पेन घेऊया. हां चालेल. ते पण घे ना. दोन्ही कलर चालेल. ते फुलल्यावर कसं दिसतं की हे फुललेलं आहे? फुललेलंच हे फुललेलं आहे हो का? हो, हे ते फुललेलं घंटी जास्वंद म्हणतात तसंच वाटतं ना? घंटी जास्वंदच आहे ना, तीच आहे ना. हा पण घंटी जास्वंद लाल कलरचं आणि प्लेन येते ना? हा मल्टी कलर मध्ये. मल्टी कलर आहे. व्हरायटीज आहेत. इंडोरमध्ये आमच्याकडे कॅलोथियाची व्हरायटी आहे, ॲग्लोनिमाची व्हरायटी आहे, ड्रेसिनाच्या व्हरायटी आहेत. परत मनी प्लांट वगैरे पण आहे, फिलोडेंड्रम आहे, बिटेल पाम वगैरे ते पण आहे. म्हणजे हे सर्व इंडोर प्लांटमध्ये सर्व ऑक्सिजन प्लांट आहेत आमच्याकडे. अच्छा. त्याच्यामध्ये हा झामिया पाम जो आहे हा फुल ऑक्सिजन प्लांटमध्ये, अच्छा. झिझी प्लांट. तिकडे सगळी गुलाबाची आहे. हा कुठला म्हणाला? हा बास्तारा आंबामध्ये येतो, थाय व्हरायटी. थाय व्हरायटी. हा वर्षातून 2 व्हरायटी येतो. याची हाईट जास्त होत नाही, एवढीच राहते. हां मी ते टेरेस वगैरे तिथं ठेवू शकतो. हा टेरेसवर म्हणजे चांगलं पडेल आणि खायला पण एकदम छान लागतो. हो. साधारण त्या साईजचं फळ होतं. या साईडचं यातलीच हे सगळे आहेत हो ना? तेच किती फळ? वाव. हा जो नारळ आहे ना, हा हा बुटकी लोटन नारळ म्हणता येईल. बुटकी लोटन. बुटकी लोटन हा साधारण एक 8-10 फुटापर्यंत हाईट होईल हम्म. आणि त्याला थोडं खालून बुंद्यापासून फळ लागते. अच्छा. ती उंची कमीच राहते ना? 250 रुपये. हम्म. एवढा मोठा? आमच्या गाडीत जाईल असं. 11 एकर. 11 एकर इथे नीट आहे. खूप मोठी नर्सरी आहे.
बोगनवेला आपल्याकडे 40 कलर आहेत बोगनवेलाचे. बोगनवेलसाठी हो अरे वा. 40 कलर आहेत. तो नाही स्टँड पाहिजे होता, तो पाईपचा स्टँड. हलक्या पाईपचा स्टँड. गोल रिंगवाला आणि त्याला असे 3 सांगतो. मोठे लिप्स वाला हा तुमचा ॲग्लोनिमा लिपस्टिक, त्यानंतर ॲग्लोनिमा चायना रेड पाठीमाग, आपला झामिया पाम, केले ते ऑर्नाटा, हे सर्व ड्रेसिनाच्या व्हरायटी आहेत. तिकडे तो ड्रेसिना दारास सिंग आहे, ड्रेसिना महात्मा आहे. कोकोनेलाचे 40 कलर आहेत टोटल आपल्याकडे. हे डॉक्टर राव आहे, त्या डॉक्टर राव मध्ये 3 कलर आहेत, एक पिंक, एक लाईट पिंक आणि एक ऑरेंज कलर. खूप सुंदर कलर आहे. हा मिसेस युवा मध्ये व्हाईट पिंक आणि हा चित्रा व्हरायटी, याच्यात मिक्स कलर आहे. मल्टी ग्राफ्टेड एकाच बोगोनालाच्या याच्यात 5-5, 6-6 कलरचं ग्राफ्टेड पण केलं आपण, ते दाखवतो तुम्हाला. शुभ्रा व्हरायटी पाठीमागचा तो शुभ्रा आहे, आणि हा आपला बोगोनाला मिसेस युवा व्हाईट, आणि हा त्याच्यातला ऑरेंज कलर व्हरायटी क्यूया मिनाटा म्हणून. एकाच त्याच्यावर 4-4-5-5 त्याच्यावर आले पण लिलीचे फुलं पण खूप सुंदर आहे बघ. असं बंच येतो फुलांचा. ठीक आहे. कितीला आहे तो 250 ला घेऊया. हेच काढा, हे छान वाटतंय. ग्रुपने छान वाटतं. पिंक वाला आणि ऑरेंज वाला जो आहे ना, बोगन बोगनवेला तीन कलर आहेत, व्हाईट, पिंक आणि ऑरेंज. याला तुम्हाला एप्रिल मे ला आहे ना लिप्सच दिसणार नाही, टोटल फ्लावर आहे, टोटल फ्लावर. त्याच्यात एक नवीन व्हरायटी दाखवतो तुम्हाला कलर. मिनिचर मध्ये शेप पण वेगळा, वेगळं फुलाचा पॅटर्नच वेगळा आहे त्याचा. सेम पॅटर्न, याला एक पण पानं नसतात, पूर्ण फ्लॉरिंग असते याला टोटल. हाय केलं पाठीमागचं ऑरेंज, त्याला तो एक थोडा व्हेरिएशन झालं. एका झाडावर डबल कलर दिसतोय बघा. हा तो रेडिश हा बघ. हा रेड आणि हा ऑरेंज. इथे काय केलंय, विडमॅट टाकलं खाली, जे जंगली गवत येऊ नये मग. पण मग ह्याच्यात तुम्ही लावणार, प्लांटेशन करणार नाही की नर्सरी? पॉट ठेवणार याच्या आतमध्ये, प्लांटेशन. ही काय बुश व्हरायटी म्हणजे उंचच वाढतं का? स्टार्च ग्लो, ते 3 कलर स्टार्च ग्लो मध्ये, त्याचं नाव व्हेरी. पण हे अशीच सरळ वाढते म्हणजे असं हे होतो, पण असं हे क्रिपर नाही होत. हा असं हे होईल, बुश होईल. बुश सर. कुंदा 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 हो. तेवढं तरी एक कुंदा. हे काय, हे जास्वंद आहे. जास्वंद आहे. मल्टी कलर, म्हणजे एकाच फ्लावर मध्ये 2 कलर येतात ना. ते आतमध्ये पण कोणता कलर आहे? सगळं मिक्स आहे. प्राइस काय असतं त्याचे? एक 150-200 रेंज. रॅडर मच्छरा म्हणून इंडोरला आउटडोरला 3 स्पेसेस आहे, एकदम हे वाटतं, ऑर्नामेंटल वाटतं तो. म्हणजे मल्चिंग पेपर वेगळा असतो, वेगळा, पण तो दर वर्षाला हे चेंज करायला. आणि हे टिकतं किती? 5-7 वर्ष, याला काय प्रॉब्लेम नाही. हा काय, मल्चिंग पेपर एक 4-6 महिन्यातच खराब होतो आणि फाटतो, पटकन फाटतो. एक दोरा आहे टफी पिंक, त्याच्यामध्ये ती शमी आहे, सेमी प्लांट. सगळे कलर्स आहेत जवळजवळ. सगळेच कलर. एका झाडाला 4 रंगाची फुलं येणार. याची काय रेंज आहे साधारण? 1500 रुपये.
छान कलर म्हणजे 2-3 अशा कलरच्या व्हरायटीज लावल्यात. एकाच्या 2 हा मग तसं कॉन्ट्रास्ट कलर्स कॉन्ट्रास्ट कलर याच्यावर तीन ग्राफ्ट केलेले आहेत, याच्यावर 3 आहेत, याच्यावर 3 आहे, याच्यावर 8 ग्राफ्ट आहेत. अच्छा तेव्हा ते दाखवतात बोलतात. हा एक कलर आहे, हा दुसरा, हा इथे तिसरा, चौथा, या बाजूने 5वा, हा इकडे 6वा, याच्यातले 2 याच्यावर 6 ग्राफ्ट आहेत. 6 ना 6 वाव. व्हाईट शुभ्रा व्हरायटी. हा बघा हा इथे व्हाईट. हा पण खूप सुंदर आहे. व्हाईट कलर इथे थोडा लाईट ऑरेंज कलर मध्ये. हा तो आणि ह्याच्यात कलर मध्ये थोडा फरक आहे ना. फरक आहे. हा थोडा लाईट आहे, तो डार्क. तो डार्क आहे, तो ऑरेंज. तो भगवा सारखा. भगवा. तो तिथे एक हळदी कलर पण आहे. हळदी कलर. याच्यात 3 कलर येतात. ते कमान वगैरे क्रिपर साठी खूप छान दिसत. हा एक कलर त्याच्यामध्ये. हा एक पॅटर्न वेगळा आहे. याचा जो फुलाचा गुच्छच वेगळा आहे. फुलाचा गुच्छासारखं फुल आहे त्याला. तो आपला सिंगल फुलच गुच्छासारखं आहे. हो फुलच गुच्छासारखं. व्हाईट मिक्स. हो याच्यामध्ये 3-4 कलर आहेत. महारामधला हे बघा हा एक त्याच्यामधला. हा एक कलर. असं थोडा क्रॉस शेप आहे, पानाला पण आहे आणि फुलाला पण. नवीन व्हरायटी आहे बोगनवेल. म्हणजे पानाच्या मध्ये मध्ये असं हे डॉटेड आहे. फुलांच्या मध्ये मध्ये पण आणि याला परागकण पण असल्यासारखं. असं ह्याच्या सारखे. याला फुलामध्ये डबल पॅटर्न आहे त्याच्यात. हे बघा विहीर पण मोठी एकदम. हळदी कुंकू पण म्हणतात याला. हा हळदी मिक्स कुंकू. कलर हळदी कुंकू. लँटीना त्याच्यातला हा डार्क चॉकलेट कलर मध्ये आणि हा हळदी कुंकू. टिकोमा हाय टिकोमा मल्टी कलर मध्ये जास्वंद देते. मरून कलर मध्ये. कॅक्टसची व्हरायटी युफोर्बिया 3 कलर. वॉटर ॲपल. वॉटर ॲपल वॉटर ॲपल सफेद जांभूळ सारखे येतं बघा ते. ते हा ॲव्होकाडो. हा ही नॅचरल सफेद जांभूळ. जशी आपली ब्लॅक जांभूळ येते बारडोली, त्याच्यातली सफेद जांभूळ. सफेद जांभूळ. पाण्याचं प्रमाण जास्त आहे वॉटर ॲपल. अच्छा. ॲपल थर्मन 99 अच्छा. म्हणजे 45 डिग्री सेल्सिअस तापमानात याला चांगल्या प्रकारचे फळ येतात. म्हणजे पानं कमीच आहेत त्याला फार नाही. हा नाही पानं असतात नॅचरल पानगळ होते थंडीत. आता नवीन पालवी फुटल त्याला. पालवी आणि फुलं सोबतच असतात. हे बघा हे फुल वगैरे सोबतच असतात. हे फुलापासून फळाची सेटिंग होते. हो कोलियसचे मल्टी कलर. कोलियस प्लांट असतो ना कोलीचा. त्याचे मल्टी कलर. बगळाच्या चोची सारखं. मेट्रो सीड असे म्हणतात, कोणी त्याला रोसीड आहे म्हणतात. त्याच्यात 3 कलर आहेत, पिंक, येलो आणि रेड. याच्यावर कोणाला हे मधुमाशांचं हे जर करायचं शेती तर याच्यावर खूप मधुमाशा येतात. जेव्हा फ्लावर येतं ना मधुमाशाचं प्रमाण खूप येतं. हे आता आलंय ना फ्लॉवर थोडं. फ्लावर आले तोही पाण्यात तुम्ही लावू शकता. वॉटर एलिमेंट. याला काय फुलं येतात? फुलं येतात. फुलं येतात. फुलं येतात वॉटर एलिमेंट. व्हरायटी सायप्रस पपारस. वॉटर बॉडी वगैरे असेल त्याच्यात टाकायला वॉटर प्लांट छान. व्हेरिगेटेड ग्रीन 2 कलर मध्ये येतात. हा एक ग्रीन मध्ये, हा थोडा व्हेरिगेटेड. दोघांमध्ये फरक आहे. हो मधुमालती. हा बुशवाली मधुमालती, याच्यात एक क्रिपरवाली येते.
क्रिपलवाली वाल वगैरे वर सोडू शकते. ही बुशवाली पॉट मध्ये छान प्रकारे फुलं येतात. हा फॉक्सटेल फर्न, हा एक बोगनवेलचाच पॅटर्न नवीन रेअर व्हरायटी बोगनवेल मध्ये. हा टिपुजुनिया मॅलेस्टोमिया रबर प्लांट. त्याच्यात दोन प्रकार आहे. हा व्हेरिकेटेड रबर प्लांट, हा ग्रीन रबर प्लांट. इंडोर साठी चालतो आणि आउटडोर साठी चालतो. ड्रेसिना दारासिंग इंडोर प्लांट साठी खूप छान होत. पाठीमागचा ड्रेसिना कॉम्पॅक्टा इंडोर साठी तो पण छान दिसतोय. पॉटेड ड्रेसिना लिमोलिका कॅलिथिया झेब्रेना ड्रेसिना ट्राय कलर हा थाईकुंदा. आपण बेलापुरम गटाटा प्लांट, त्याला प्रॅक्टिकली लॉलीपॉप. त्याच्यात 3 कलर आहेत, येलो आणि चॉकलेट कलर. अच्छा, आता हा चॉकलेट मोगरा, बट मोगरा ना. सुगंधित बट मोगरा. एक कलकत्ता पान, एक मगई पान. कलकत्ता पान हे समोर मोठं, हे मोठं कलकत्ता पान, हे लहान मगई पान. मध्ये फ्लावर खूप छान आहे. इंडोर साठी फ्लावर, सनलाइटची गरज नाही याला, बिना सनलाइटचा फ्लावर आहे त्याला. हा जेनेडू प्लांट. काय? पेप्रोमिया ग्रीन, प्रॉपरली ग्रीन रिबन ग्रास. व्हर्टिकल गार्डन साठी खूप सुंदर प्लांट. व्हर्टिकल गार्डन. व्हिक्टोरिया व्हाईट, ड्रेसिना व्हिक्टोरिया व्हाईट. व्हरायटींना ऊन नसलं तरी चालतं. त्याच्यात काही व्हरायटी त्यांना नॉर्मल सकाळचं सनलाइट दाखवायचं. हो, हा स्पायडर प्लांट. हा बघितलाय. हो, हा स्पायडर प्लांट. आणि आता हे काय पॉटिंग चाललंय? हो, पॉटिंग, रिपॉटिंग म्हणजे हे ऑर्नामेंट पायनॅपल. हे हो, ही गोल्डन भाजी. झाडे प्लांट, अलोकेशियाची व्हरायटी. लसूण लिली. हो, बल्क मध्ये वगैरे जर लावला ना फुलाचा पॅटर्न. हा रे, एकदम मुंबईला जसे ऑर्डर आले. मुंबईला आमचं हिरानंदानी, लोडा, ओबेराय, कल्पतरू, रेजा, परत तुमचं ग्रँड हयात हॉटेलला, ओबेरायचे जेवढे हॉटेल ते सगळं आमचं डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्सचे दोघं कामं चालतात. मग इथून आम्ही तिथं काही ऑर्डर असल्या तर मग गाडीवरून पाठवून देतो. डॉक्टर बाबू कोणाला व्हरायटी त्याची कमांड केली. फ्लावर या साईडने फ्लावर आहेत त्याला, त्या साईडने बघ जा. ही रातराणी आहे. हा, सुंदर आहे. हा, घरटी पण आहे त्याच्यात. हा, इथे दिसतंय खरं. चिमण्यांची घरटी. हा, हे दिसतंय इथनं. त्याला गोगलगाईचा शंख सापडलेला आहे. सुंदर आहे ना. आपण याला डेकोरेशन करू. 4 एकरचे फिरले जाऊन. बापरे. रात्री 12 वाजता फुलतो. कळ्या बघा किती आल्यात. हा, पण छान लावलं ना मोठ्या. केलंय बॉक्स लावून दिले, कचरा आणून दे, आपलं ते पानं वगैरे आणून हा, त्याचं बॉक्स ह्याच्यात पण ते जाऊ चिमण्यांचं घरटं केलंय. आयडिया मस्त. पुन्हा फ्रुट्स आणतो त्याची पण बॉक्स असतात, त्याचे असे लावून त्याच्यात जातात. आता आम्ही त्यांचीच दुसऱ्या भागातील नर्सरी पाहायला जात आहोत. नर्सरीला राऊंड मारला तर दिवसभर आम्ही 10 किलोमीटर जातो. या भागात उंच झाडांची नर्सरी आहे. बरीचशी वृक्ष प्रकारात मोडणारी झाडं इथे आहेत.
आलं मला मोठ्याने सांग. अलशू. कदंब. हा कदंब कोकणात भरपूर दिसतात. खूपच. व्हेरिगेटेड बांबू. बांबू म्हणजे व्हेरिगेटेड. येलो कलरचा फ्लॉवर. येलो आता म्हणजे रेड बघितलं, हा येलो आलाय नवीन. मूळ गार्डन मध्ये किंवा मग आता फॉरेस्टला जास्त. बीएमसी ने कंपल्सरी केलंय ना की 1 एकर जर काही डेव्हलप करत असाल तर एवढं तुम्हाला गार्डन. त्यातही तुमचं 40% इंडियन ट्री लागतात, 30% तुमचे फ्रूट प्लांट लागतात आणि मग उरलेले 30% तुम्ही ऑर्नामेंटल लावू शकता. जसे पामच्या व्हरायटी, हे व्हरायटी तुम्हाला 40% लावून रूल्स मध्ये आहेच. 40% तुम्हाला इंडियन स्पेसिस वापरायचे आहेत. जशी जुनी झाडं होती ना, हिरडा, बेडा, ते लावायला वड, पिंपळ, वड आणि ह्याला जास्त महत्व देतात. कडुनिम, का ते ऑक्सिजनची प्लांट आहेत. बिब्बा, आपला बिब्बा येतो ना. हा बिब्बा, हे बिब्बाचं झाड आहे. बिब्बा प्लांट. बिबा ते आपण ते लिंबू मिरची आणि ते वापरतो. ती वरती पण आली ना हिरवी. फळं झाली सगळं. अशोक जे श्रीलंकेत जेव्हा सीता या झाडाच्या खाली बसली म्हणून या झाडाला नाव दिलं सीता अशोक. त्याचं मराठी नाव तुमचं आपलं मराठी नाव सीता अशोक, बॉटनिकल साराका इंडिका. क्रुसिया रोझिया म्हणजे त्याची पानाचं सेप आहे, गुलाबाच्या फुलासारखा त्याचं पानाचं आहे, त्यामुळे त्याला नाव आहे क्रुसिया रोझिया. क्लुसिया रोझिया. काय नाव सांगलं? फायलंथस. आवळा आहे ना आपलं, आवळ्याच्या फॅमिलीतला आहे. फक्त याला आवळा म्हणजे फळं नाही आहेत, ऑर्नामेंटल फायलंथस आहे. तशीच आहेत. ऑलिव्ह ऑइल आपण जे करतो ना, अच्छा, ऑलिव्हचं झाड मला पहिल्यांदा बघायला मिळालं. ऑलिव्ह संत्र्यासारखं येतं ना, किनो. मोस्टली हा पाकिस्तानातला आहे. किनोचं म्हणजे जास्त हे पाकिस्तानात होतं. आवळा प्लांट, त्याला फ्लावर आलं बघा. हा एक बारीक छोटा आवळा ना. नरेंद्र आवळा. सफेद जांभूळ जे आपले रेग्युलर पर्पल कलर येतो ना, सफेद. आणि त्याच्या बाजूला तो उंच आहे अवॅकाडो. उंच झाड पुढचं कापा पण असं. हो, कापा फणस. त्यात ऑरेंज कलर आपला रेग्युलर ऑरेंज कलर आतमध्ये. तेजपत्ताची सगळीच झाड आहेत. हा तेजपत्ता. जांभळाचं झाड आहे, सफेद जांभूळ आहे ना, त्याची फुलं किती आली. हा पेरू, लखनौ 49 पेरू आलेत त्याला. कॅलेस्टोमन मराठीत त्याचं बॉटल ब्रश. मधमाशी बघा मॅडम त्याच्यात किती आहेत. स्वर्णरेखा कोलकाता व्हरायटी आंब्याची. तुम्हाला हाताने नारळ काढू शकता. म्हणजे झाड होतं उंच, पण फळं जी लागतात 4-5 फुटावर लागतात. त्याला पानं थोडी कमी आहेत. म्हणजे हा कसं ना खालून भरलाय. खूप वॉटर ॲपल उंच झाड. रुद्राक्षाची झाड आहे. रुद्राक्ष
फ्लावर. कांचन त्याचं मराठी नाव आहे, हा. त्याचं बहुण्या बॉटनिकल. फुलाशी पाकळ्या हे फुलत नाही, असाच शेप राहतो तरी. म्हणजे हाच शेप मध्ये तोच आहे थाई चंपा म्हणून. थाई चंपा. थाई चंपा हे उंच आहे ते ना, नवीन लिप्स येतात ना, हा. डार्क ब्राऊन कलरचे. डार्क ब्राऊन. कुसुम त्याचं बॉटनिकल नाव सिलिचेरिया ओलिओसा. सिलिचेरिया ओलिव्ह. हे कसलं मोठ्या पानांचं? फिग. पिग. फिग फिग फिग. त्याला कॅलिफोर्निया अंजिरी म्हणतात किंवा कॅलि- फायकस कॅरिकॅरा. वृंदावन चाफा आहे. हा. वृंदावन चाफा. वृंदावन चाफा. त्याचं बॉटनिकल नाव आहे सितार एक्झलम. सीतार एक्झल. त्याला हा. थँक्यू आमच्या वसुंधरा नर्सरीला भेट दिल्याबद्दल. नाशिकला येऊन आमच्या वसुंधरा भेट दिली त्याबद्दल आम्ही तुमचे हात मंगेश पगार. तुमचं नाव सांगा. मंगेश पगार. माझं विवेक झिंजारे. अंकुश पाटील. तुषार हिरे. माझं नाव सचिन अरुणी. माझं नाव शिरीष जैन. माझं नाव मिथुन मोरे. श्याम पाटील. आमचे शिवाजी महाराज. शिवाजी वाघ. खूप धन्यवाद तुमचे. आणि एवढा सुंदर एरिया तुम्ही. छान नर्सरी आहे. एकूण किती एकर आहे साधारण? 11 एकर. 11 एकर. आणि नर्सरी आणि ची पण मोठी झाडं पण आहेत का? हो सर्व ऑर्नामेंटल फ्रूट प्लांट सर्व.